कुछ नहीं बेटा बेटा आराम से अभी आ रहे हैं बेटा ना। आत्ता जे दृश्य तुम्ही पाहिलं, काय वाटलं तुम्हाला ते बघून? की एका मुलाला त्याच्या वडिलांकडून किंवा त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून दूर केलं जातंय म्हणून तो रडतोय, बरोबर ना? पण इथे परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे. तर या व्हिडिओमधील व्यक्ती त्या मुलाची कुणीही नसून तो एक किडनॅपर आहे. होय, बरोबर ऐकलत तुम्ही. या व्हिडिओमधील तो चिमुकला त्याला त्याच्या किडनॅपर पासून विभक्त केलं जातंय म्हणून रडतोय. इतकंच नव्हे, त्या मुलाला स्वतःपासून दूर जाताना पाहताना तो किडनॅपरही ओक्साबोक्शी रडताना आपल्याला दिसतोय. एखाद्या किडनॅपरला त्याने किडनॅप केलेल्या मुलाचा लळा लागावा, इतकंच नव्हे तर त्या मुलालाही त्या अनोळखी व्यक्तीचा लळा लागावा, तो इतका की त्या मुलाने त्याच्या जन्मदात्या आईकडे जाणंही नाकारावं. हे एखाद्या चित्रपटाला शोभेल असं कथानक आहे, जे वास्तवात घडलंय राजस्थानच्या जयपूरमध्ये. या अपहरणकर्त्याचं नाव आहे तनुज चाहर, ज्याने 14 जून 2023 ला पृथ्वी उर्फ कुक्कू या 14 महिन्याच्या बाळाचं जयपूरमधील सांगनेर इथल्या त्याच्या राहत्या घरातून अपहरण केलं होतं. गेलं वर्षभर पृथ्वीला शोधण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न हे सुरू होते. जो कोणी या आरोपीला शोधून देईल त्याला रोख 25,000 रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून तनुज नावाचा आरोपी एका लहान मुलासोबत साधूच्या वेशात मथुरेतील वृंदावन येथे एका झोपडीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्या मुलालाही आरोपीने कृष्णासारखे कपडे घातले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला कळणार नाही अशा पद्धतीने त्याच्यावर पाळत ठेवून तेही साधूच्या वेशात मथुरेत त्याच्या झोपडीजवळ गेले. त्यांना खात्री झाली की साधूच्या वेशातील व्यक्ती आणि त्याच्यासोबत असलेला कृष्णाच्या कपड्यातील लहान मूल हे तनुज आणि पृथ्वीच आहेत. पोलिसांचा बनाव जसा तनुजच्या लक्षात आला तशी त्याने पृथ्वीला कडेवर घेत तेथून धूम ठोकली. जवळपास 8 ते 10 किलोमीटर हा किडनॅपर त्या मुलाला आपल्या छातीची घट्ट पकडून धावला, पण शेवटी तो पोलिसांच्या हाती लागलाच. त्यानंतर त्या मुलाला त्या किडनॅपर पासून विभक्त करण्यात आलं. आता हे या किडनॅपरने का केलं असावं? पैशांसाठी का? पण जर पैशांसाठी केलं असतं तर त्याने या मुलाला एवढा जीव लावलाच का असता? का सांभाळलं असतं एवढ्या आपुलकीने? या आरोपीचा गुन्हेगारीशी तसा काहीही संबंध नसून ही व्यक्ती स्वतः एक माजी हेड कॉन्स्टेबल म्हणून अलीगड पोलीस स्थानकात काही वर्षांपूर्वी कार्यरत होती. ज्या मुलाला किडनॅप केलं गेलं तो मुलगा म्हणजे या तनुजच्या आते बहिणीचा मुलगा. त्याच्या आते बहिणीशी या तनुजला लग्न करायचं होतं, पण ती त्याला वारंवार नाही म्हणत होती. तो तिला तिच्या मुलासकट स्वीकारायला देखील तयार होता, पण तिचा या सगळ्याला नकार होता. 14 जून 2023 ला त्याने पूनमला म्हणजेच त्याची आते बहीण पृथ्वीच्या आईला त्याच्यासोबत पळून जाण्याविषयी आग्रह केला, पण तिने त्याला नकार देत जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा त्याने तिच्या मुलाला घेऊन तेथून पळ काढला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेश बदलून तो राहू लागला. या काळात त्याने पूनमला आपल्याकडे येण्यासाठी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत विचारलं देखील. याआधी तो पोलिसात कार्यरत असल्यामुळे पोलिसांना चकवा कसा द्यायचा त्याविषयी त्याला बरीच माहिती असल्यामुळे तो त्यांच्या तावडीत सापडत नव्हता. पण अखेर त्याला पोलिसांनी गाठलंच. 27 ऑगस्टला मिळालेल्या माहितीनुसार त्याचा पाठलाग करत मुलाची त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. पण त्या चिमुकल्याला या किडनॅपरने इतका लळा लावला होता की ते बाळ त्याच्या आईकडे गेल्यानंतर देखील ढसाढसा रडत होतं. ही एकूण परिस्थिती बघता पोलिसांनी पुन्हा एकदा त्या मुलाची आणि या अपहरणकर्त्याची भेट घडवून आणली. या व्हिडिओत मुलाला स्वतःपासून दूर होताना बघून त्या आरोपीला किती रडू अनावर झालंय हे आपण पाहू शकतो. पण हे प्रकरण आता चर्चेचा विषय ठरत असून याविषयी असंही म्हटलं जातं की हा मुलगा या आरोपीचाच मुलगा असून त्याची बायको तिच्या प्रियकरासोबत निघून गेली असून तिनेच मुलाच्या वडिलांवरच अपहरणाचा गंभीर आरोप केला आणि आता त्या दोघांना एकमेकांपासून विभक्त केले. आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. त्या किडनॅपरचा आणि मुलाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि ही एकूण परिस्थिती जाणून घेतल्यानंतर यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.